नमस्कार. मी सुमनताई जिरोणेकर आणि मी लेखिका आहे, कवित्री आहे आणि मला बरेचसे पुरस्कार, असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत आणि माझं लिखाणाचं कार्य सतत चालू असतं आणि मला खूप आवड आहे लिखाणाची आणि सर्वच विषय मी लिखाणाचे लिहित असते आणि कविता, कथा ह्या सर्व गोष्टी मी लिहित असते आणि माझे बरेचसे त्यातून पुरस्कार मला भेटलेले आहेत. हा, वुमेन साचेर हा पुरस्कार भेटला पुणे या ठिकाणी. महाराष्ट्रातून काही महिला आल्या होत्या आणि नांदेड जिल्ह्यातून मीच एक महिला आहे एकमेव. आणि सरांनी एक मुलाखत घेतली त्याच्यावर ऑनलाईनवर आणि त्या मुलाखतीमधून माझं कार्य त्यांना लक्षात आलं की मी माझे सरपंच आणि इतर पुरस्कार आणि माझं समाजाचं कार्य केलेलं आहे. ह्या सर्व गोष्टीचा विचार केला त्यांनी आणि इतर अनेक पुरस्कार. तर तुम्ही खूप चांगलं कार्य करता मॅडम आणि तुमचं ह्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे आणि तुम्ही पुण्याला येऊ शकता, तुम्ही पुण्याला नक्कीच या असे त्यांनी मला म्हटलं. आणि त्या पुरस्कारातून मला जसेही इतर पुरस्कार भेटले त्यातून ह्याच्यामुळे आणखी मला खूप प्रोत्साहन मिळालं ह्या पुरस्कारामुळे आणि त्यातून ह्या सगळ्या ह्याच्यामधून माझी इथून एक निवड झाली हे एक प्रोत्साहनच वाटलं मला. आणि ह्यातून मला लिहिण्याची आणि पुढे चालण्याची आणि सामाजिक कार्य करण्याची मला आणखी शक्ती येते आणि मी पुढे पुढे चालत राहते, लिहित राहते. हे पुरस्कार म्हणजे मला प्रोत्साहनच वाटतं. महाराष्ट्र शासनाचं सामाजिक विभागाच्या वतीनं सुद्धा आपल्याला समाज मला वाटते अनेक पुरस्काराची रांग किंवा आपण गर्दी म्हणून तुमच्या ट्रॉफीची सुद्धा गर्दी तुमच्या घरात आली लागली. यामागचं नांदेडकरांना एक प्रश्न पडला म्हणून की बाबा ही जी रांग लागते पुरस्काराची किंवा ही जी लिस्ट आहे तर नेमकं राज काय त्याचं गुपित काय सांगा, विशेष तुम्ही महिला याचं गुपित हे आहे की कुठलेही कार्य करत असताना तुम्ही प्रामाणिक कार्य करा आणि प्रामाणिक कार्य करत गेल्यावर त्याची नोंद आपोआप होत असते आणि ते मी प्रामाणिक कार्य करत गेले आणि यातून मला मी एक माझं आवड म्हणून पुरस्कार भेटावून असं तर नाही, पण जे महिलांसाठी मी कार्य करत गेले, जे की मला तळागाळातल्या लोकांचं मला इतर प्रश्न मांडता आले माझ्या काव्य ह्याच्यामधून आणि लिखाणामधून सुद्धा. आणि त्याची मी अनेक ह्याच्यामध्ये भाग घेत होते आणि अनेक ठिकाणी मी जायची, जिथं मला बोलवलं तिथं मी बोलायची, माझी कविता सादर करायची, माझं लिखाण सादर करायचे. त्यातून ही नोंद घेण्यात आली आणि त्यातून मला हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा, तर माझे वादळातली पंथी हे पुस्तक आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि संस्कार वेलीवर बहरली पुष्पकळी हे काव्य संग्रह सुद्धा माझा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ते दोन्ही माझे ते आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि इतर पुस्तकं मला इतर आणखी माझा लिहिण्याचा भरपूर मानस आहे आणि मला लिहायला खूप आवडतं आणि मी लिहित राहते. लेखिका आणि एक लेखिका म्हणून तर आपण सर्वांना परिचित आहोत. प्रशासनामध्ये जाऊन सुद्धा आपण प्रशासनाच्या खांद्याला लावून काम केलं, ते म्हणजे जिरुणगावचे सरपंच म्हणून तुम्ही कार्यकाळ सांभाळलं. आदर्श ग्रामपंचायत म्हणून सुद्धा तुम्ही नावलौकिक त्या ग्रामपंचायतला करून दिलेलं. एकंदरीत प्रशासनामध्ये काम करत असताना काय अनुभव आले, काय सांगा? प्रशासनामध्ये काम करत असताना खूप चांगले अनुभव आले. कसं तर खेड्यातले कसले प्रश्न असतात हे मला जवळून पाहायला मिळाले, जेणेकरून की मुलींचा प्रश्न, शाळेत जाण्याचा प्रश्न, त्याच्यानंतर वृद्धांचा प्रश्न जे की त्यांना बाबा जवळ गाव आहे पण गावात एसटी नाहीये, त्याच्यानंतर नळ पाणी व्यवस्था ह्या सगळ्या वृद्धांना, त्याच्यानंतर कोणाला म्हणजे सुविधा त्याच्यातल्या जे की शासनाच्या सुविधा आहेत त्या सुद्धा त्याचा योजनाचा उपयोग मी करून दिलेला आहे. पडीत घरं, त्याच्या नळ, त्याच्यानंतर रस्ते, हे सर्व समाज मंदिर, पाण्याची टाकी, हे सर्व कार्य करत असताना मला सगळं वाटत होतं आणि त्यात डॉक्टर साहेबांचा तर मला भरपूर साथ होती त्यांची आणि त्यांच्या सहकार्याने मी हे काम करत राहिले आणि खूप आनंद वाटला की मला एक काम मला वाटतं की महिला हे करू शकतात. असं नाही की म्हणजे जर त्यांनी मनात धरलं तर मी एक गृहिणी आहे पण मी हे कार्य करू शकले. आपल्या पतीचं सहकार्य जर व्यवस्थित असलं तर खरंच नक्की हे कार्य करू शकतात. आणि गावाला माझ्या गाडी नव्हती तर मी मुलींचा हा प्रश्न तर होताच, तर मी उपोषणाला बसून की माझी मुलगी छोटी होती, एक प्रसंग छोटासा मी या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि
माझी मुलगी छोटी होती आणि गावातले लोक सही देत नव्हते की गावाला गाडी हे बाई काय आणणार, हे महिला ह्या काय आणणार आहेत गावाला गाडी, असं त्यांना वाटत. म्हणजे माझ्या गावात इतिहासाच्या 50 वर्षात गाडी नव्हती आणि त्यासाठी मी बाबासाहेब गोरटेकर तेव्हा आमदार होते आणि त्यांना आम्ही जाऊन डॉक्टर साहेब होते पण त्यांनी म्हटले तू जा, आणि अधीक्षक म्हणून कार्यरत होते त्यांना सुट्टी वगैरे नव्हती आणि त्यांनी म्हटले की जा आणि तू गावातले काही सह्या घे आणि घरचे कोणाला घेऊन जा. मी माझी नणंद आणि माझी एक तिथून किडनॅप झालेला मुलगा आणि माझी मुलगी छोटी 1.5 वर्षाची एवढीच गेलो होतो आणि सरांना सगळं माझं कथन केलं तिथे की सर माझ्या गावाला गाडी पाहिजे, कारण मुलींचा जाण्या येण्याचा प्रश्न आहे. कारण मुली शाळेला जाऊन तिथं पालक लोक येऊन थांबतात, तिथं खूप म्हणजे झाडी वगैरे आहे, हिवाळ्यामध्ये खूपच अंधार होतो आणि तिथं मुली थांबण्यात पालक लोकांना खूप भीती आहे. त्यामुळे माझ्या गावाला गाडी पाहिजे. डिलिव्हरी महिलांचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर वर्धांचा प्रश्न आहे, हे मी जवळून पाहत होते आणि मला खूप वाटत होते की खरंच किती गरज आहे गावाला गाडीची. आणि मी बाबासाहेब गोरटेकरांना हे सगळं नमूद केलं, सगळं सांगितलं आणि त्यांनी म्हटले की ठीक आहे म्हणे, जिरोणेकर ताई तुमच्यासारख्या सरपंच जर गावाला असतील तर सगळ्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. सर मी म्हटलं माझ्या गावाला जोपर्यंत गाडी देणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही सर, आणि मी माझ्या लेकरांना म्हणजे मी काहीच म्हणजे जोपर्यंत तुम्ही हा म्हणणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही असं मी त्या सरांना म्हटले. आणि त्यांनी नंतर म्हटले ठीक आहे तुमचं खूप चांगलं अभिनंदन ताई म्हटले, आणि तुम्ही ह्या नाही पुढच्या गुरुवारी तुमच्या गावाला गाडी आली म्हणून समजा असं म्हटले. आणि मला खूप आनंद झाला, मी एक प्रयत्न केला आणि ते प्रयत्न यशस्वी झाला. म्हणून मला असं वाटलं की महिला हे करू शकतात आणि खरंच जर हिंमत केली तर नक्कीच महिला हे कार्य करू शकतात. आपल्या गावामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये आपण विद्यमान सरपंच होतो आपल्या कार्यक्रमामध्ये अशी इथे तक्रार ग्रामपंचायतीमधून होती किंवा गावकऱ्याची एकही तक्रार आपल्या ग्रामपंचायत त्या काळात आलेली नाही, यामागचं राज्य याच्या मागे असं आहे की काम आम्ही कुठलंही केलं ते एकदम प्रॉम्प्ट काम केलं, एकदम म्हणजे हे करायचं म्हणून केलं काम. ते कुठलंही रोडचं काम म्हणा किंवा लाइटिंगचं काम म्हणा किंवा पडीत घरांचं काम म्हणा, हे सगळे काम अगदी प्रामाणिकपणाने केले. म्हणजे तिथं भ्रष्टाचार केला नाही आणि करूही दिला नाही. त्यामुळे आम्हाला कोणी म्हणजे काही म्हणण्याचा काही प्रश्नच आला नाही. आणि अडीअडचणी भरपूर आल्या. कसं अडीअडचणी म्हणजे गावामध्ये बरेच असतात की काम करू देण्यासाठी चांगलं काम कोणी करत असेल तर कुठे विरोध होऊच शकतो तिथं, आणि चांगलं काम करणाऱ्याला भरपूर विरोध होतो आणि तसं आम्हालाही झाला. पण आम्ही ते विरोधाला आम्ही कधी जुमानलं नाही. आम्ही आमचं प्रामाणिक कार्य करत राहिलो आणि संत गाडगेबाबा स्वच्छताग्राम अभियानाचे आम्हाला खूप राज्यस्तरीय तालुकास्तरीय म्हणजे भरपूर पुरस्कार भेटले त्याच्यामधूनही. आणि महिलांच्या बचत गटाची चळवळ सुद्धा मी त्या ठिकाणी राबवलेली आहे आणि त्यांना कार्य महिलांना ह्याचे उद्योगाचे मी म्हणजे कुक्कुटपालन, शेळीपालन, त्याच्यानंतर शिवण क्लास, ब्युटी पार्लर अशा हे उद्योग सुद्धा मी महिलांना टाकून दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यातून महिला सुद्धा स्वावलंबी झालेल्या आहेत आणि त्यातून त्यांना चांगला फायदा झाला लोकांना. आणि त्याच्यामुळं आम्हाला तेवढे काही म्हणजे विरोध जरी झाला तरी आम्हाला त्यातून सहकार्य बऱ्याच चांगल्या जणांचं मिळालं आणि आम्ही कार्य करत राहिलो. आम्ही नागरिकांच्या अनेक समस्यांसाठी नागरिकांच्या किंवा गावकऱ्यांच्या विकासासाठी आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण खूप असे मोठी कामगिरी बजावली त्या ठिकाणी. आणि मानवता हा धर्म म्हणून आपण झाडे लावा आणि झाडे जगवा हा सुद्धा उपक्रम घेतला होता आणि तो यशस्वीरित्या पार पडला. हा तो सुद्धा उपक्रम आम्ही यशस्वीरित्या म्हणजे झाडे खूप गरज होती गावाला आणि ते सगळ्यामध्ये गेलं पाहिजे की झाड हे ऑक्सिजन देतात आणि आज ऑक्सिजनची किती गरज आहे. याच्या दवाखान्यामध्ये रुग्णाला ऑक्सिजन भेटत नाही आणि आज झाडे भरपूर तोडण्यात येत आहे. आम्ही हा विचार केला आणि त्याच्यामुळून आम्ही काय केलं की मग चला झाडे लावायचं हाती घेतलं आणि झाडे भरपूर लावली आमच्या गावाला. आम्ही पावसात पाण्यात झाडे लावली आणि मी झाडे लावत असताना हे कार्य करत असताना मला निसर्गातल्या कविता सुचत होत्या आणि ते लेखही सुचत होते. त्या वेळेस मी कार्य करत असताना लेख लिहिले आहेत, कविता लिहिल्या आहेत. जसं याच्यासोबत कार्यासोबत समाज कार्यासोबत माझा छंद हा सुद्धा मी सोबत घेऊन चालत आले. ग्रामीण भागातलं जीवन तुम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे आणि जे ग्रामीण भागातल्या लोकांचे नागरिकांचे जे प्रश्न असतील ते अक्षरशः तुम्ही डोळ्यानं पाहिजे, वास्तविकता पाहिली. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला लिखाण करत असताना कविता करत असताना कुठेतरी ती प्रेरणा भेटली असं वाटतं. हा मला खूप प्रेरणा भेटली. खरं म्हणजे महिला म्हणतात की काय जायचं ह्या खेड्यातलं जीवन कसं असते, मला नको हे जीवन. पण खरंच जर जीवन जवळून पाहिलं तर त्या महिला खरंच खूप शक्तिशाली आहेत.
कारण त्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन अक्षरशः ते आपलं कार्य करत राहतात आणि कधीच कुठल्याही अडीअडचणीला त्या डगमगणार नाहीत कधीच, आणि ते कार्य करत राहतात आणि जवळून कुठल्याही अडचणी त्या अतिशय सुलभतेने सोडवतात त्या महिला. आणि खरंच त्यांचं मला कौतुक वाटलं आणि त्यांच्याकडून मला भरपूर शिकायला मिळालं की ह्या एवढं ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये जगू शकतात, तर आपण का नाही, आपण का काही करू शकत नाही. शिक्षण घेतलं म्हणजे फक्त डिग्र्या घेतलं आणि बसलो असं आहे का? नाही, आपण सुद्धा सामाजिक कार्य चांगलं करू शकतो, त्यांच्यामध्ये मिसळू शकतो, त्यांचे दुःख सुख आपण जाणून घेऊ शकतो, त्यांना आपल्याकडून जेवढा पाहिजे तेवढा दिलासा आपण देऊ शकतो आणि त्यांच्यासाठी आपण कार्य करू शकतो, मदतीचा हातही देऊ शकतो, असं मला गाव ह्याच्यामधून महिला महिला. प्रत्येक क्षेत्रामध्ये आता अग्रणी पुढे जाताना आपल्याला दिसत आहे. हो. आणि एक म्हण होती की मुलगी ही चूल आणि मुली ही मर्यादित आहे. हम्म. या म्हणीकडे आपण आता कसं पाहतो? चूल आणि मूल खरं म्हणजे आपल्या कर्तृत्वानं आज महात्मा फुलेंची जयंती आहे आदर्श, तर त्यांचं मला येतं की स्त्रियांना त्यांनी फार मोठा सन्मान दिलेला आहे आणि क्रांती केलेली आहे. सावित्रीमाईंनी, महात्मा फुलेंनी एवढी मोठी क्रांती केली की स्त्रियांना त्यावेळेस तशा काळामध्ये अतिशय परंपरा म्हणजे फार विरुद्ध काळामध्ये त्यांनी हे कार्य केलेलं आहे. तर त्यामधून स्त्रियांनी त्यातून शिक्षण घेऊन त्यांची प्रगती आज खूप स्त्रिया वेगवेगळ्या कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून पुरुषाच्या चालत आहे, निरनिराळ्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत महिला. आणि आता चूल आणि मूल त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं अगदी दूर टाकलेलं आहे आणि त्यांच्या कर्तृत्व खरंच त्यांचं वाखाणण्यासारखं आहे महिलांचं. आणि महिला शक्ती खरंच सर्वांनी जाणली पाहिजे आणि तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यातून महिला नक्कीच उभं राहू शकते असं मला वाटते. कुठेतरी आपण म्हणतो की महिला एक नारी शक्ती महिला आहे आणि ती खूप काही करू शकते. महिला म्हणजे जर मनात घेतलं तर खूप काही करू शकते. पण एकंदरीत आपण जे काही प्रत्येक क्षेत्रातल्या ज्या महिला असतात बरोबर, जे पुढे जाताना आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दिसतच आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, प्रत्येक क्षेत्र असतील, पायलट असतील, क्षेत्रात पुढे जातात. पण एकीकडे महिलांचा आपण सन्मान करतो जागतिक महिला दिनानिमित्त आणि एकीकडे महिलांवर वाढते अन्याय जर आपण पाहिलं तर कुठेतरी अजून महिलांना मान सन्मान जेवढा भेटायला पाहिजे तेवढा भेटत नाही असं वाटते. यावर शासनाने पावलं उचलली पाहिजे किंवा आपण एक कवी म्हणून किंवा एक लेखिका म्हणून यावर आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवणार. त्याच्यावर मी अनेक म्हणजे खरं म्हणजे माझ्या लेखणीच्या माध्यमातून मी आवाज उठवलेला आहे. अन्यायावर महिलावर कविता केलेल्या आहेत. मी रेडिओ केंद्रावरून, आकाशवाणीवरून मी महिलाबद्दल बोललेली आहे. आणि हे कार्य करत असताना शासनाने खरंच पाऊल उचललं पाहिजे आणि महिलांचे जे अन्याय अत्याचार होतात ते अन्याय अत्याचार कमी झाले नाहीत. कारण महिला शिकलेल्या आहेत पण महिला आणखी अंधश्रद्धेकडे वळत आहेत. हे फार मोठं इथं धोका वाटतं की शिकून सुद्धा महिला आज अंधश्रद्धेमध्ये जाऊन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गुरफटून जात आहेत आणि तिथून त्या सुटल्या पाहिजे. त्या अंधश्रद्धेतून सुटण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने सावित्रीमाई, जिजाऊ हे वाचलं पाहिजे. महिलांनी स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे. स्वतःचं रक्षण करू शकतात महिला. त्या आता नवीन नवीन खूप निघालेले आहेत, मार्शल आर्ट वगैरे ह्याचं स्वावलंब त्याच्यामधून निघालेलं आहे आणि महिला स्वतःचं संरक्षण करत सुद्धा आहेत. आज निर्भीडपणे महिला वावरत आहेत, पण त्यांना थोडस सपोर्ट तर पाहिजेच महिलांना आणि खूप चांगल्या पद्धतीनं महिला कार्य करत आहेत. आज खेळाडू क्षेत्रामध्ये पण महिला आहेत, तिथे त्यांचे ते बाजी मारत आहेत आणि स्वावलंबन होऊन सुद्धा जगत आहेत महिला. पण त्यांच्यावर काही अन्याय होत आहेत त्याकडे शासनाचं लक्ष गेलं पाहिजे आणि त्यांचे अन्याय कमी झाले पाहिजे. असंख्य असे पुरस्कार तुम्हाला विविध क्षेत्रात भेटलेले आहेत. आता सर आणि तुम्ही नांदेड जिल्ह्यापुरतच नाही तर फक्त संबंध महाराष्ट्रासाठी तुम्ही प्रेरणादायी महिला म्हणून आता ओळखतो. कुठेतरी आपण म्हणतो की बाबा एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण आपल्या मागे जो सरांचा हात आहे आपण कितपत हे सांगू शकाल? बाबा आपण तर म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री आहे, पण तुमच्या मागे कुणाचा? तर खूप चांगला प्रश्न आहे. मी कार्य करत असताना डॉक्टर साहेबांचा मला वेळोवेळी सहकार्य असतं की तू हे कर, तू पुढे जा, तू लिही, तू वाच आणि तू समोर गेली पाहिजे, तू बोलली पाहिजे. आणि काय लागलेले घरात कमी जास्त डॉक्टर साहेब पाहतात आणि पूर्ण सहकार्य मला त्यांनी देतात.
त्यांचं सहकार्य आहे म्हणूनच मी आज उभी आहे. त्यांचं सहकार्य नसलं तर मी कुठेही तसंच जसं डॉक्टर साहेबांचं सहकार्य आहे तसंच प्रत्येक घरी जर महिलांना आपल्या पतीचं सहकार्य मिळालं तर खरंच त्या नक्कीच पुढे जाऊ शकतील असं मला विश्वास आहे. आणि माझ्या पतीचं मला सहकार्य आहे, मुलांचं सहकार्य आहे आणि तुमच्यासारख्यांचं सर्वांचं सहकार्य आहे, जे की तुम्ही माझं इथून तुमच्या ह्या चॅनलद्वारे इतर प्रेक्षकापर्यंत नेत आहात. त्यांचं सर्वांचं मी खरंच कौतुक करते. तुमच्या सर्वांचं बी मी अभिनंदन करते. मला ज्यांचं ज्यांचं सहकार्य मिळाले त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करते, आभार मानते. जे काही आपल्याला पुरस्कार भेटलेले आहेत असंख्य पुरस्कार आहेत ते आपण तुम्हाला समर्पित केले. माझे हे पुरस्कार खरं म्हणजे ज्या आई वडिलांनी संस्कार दिले, ज्यांनी संस्कार दिले, शिक्षण दिले, त्यांना मी समर्पित करेल. आणि माझ्या पतीनं सहकार्य केलंय त्यांचा सुद्धा खूप सिंहाचा वाटा आहे याच्यामध्ये. आणि इतर जे मला सहकार्य करतात माझ्या ग्रुपवर आणि असे मीडिया पेपर वगैरे त्या सर्वांचं सहकार्य आहे. ते ह्याचं श्रेय जे पुढे माणूस जातो एकट्याचं श्रेय नसतंच कधी, सर्वांचे यांना सहकार्य असते म्हणून आपण ते व्यक्ती पुढे जाऊ शकतं. आणि हे सहकार्य मिळतं म्हणून ते प्रोत्साहन मिळतं आणि ते पुढे जाऊ शकतं असं मला वाटतं.